नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे मुक्त्यार पत्र. एक सूचना. या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची आपली कथा आहे मुक्त्यार पत्र. वरुणचा शेवटचा पेपर संपला तशी वसुधा आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो आता वरुणला 2 महिने सुट्टी आहे. पुन्हा जून जुलै नंतर त्याचं कॉलेज सुरू होणार, पुन्हा त्याची ऍडमिशन वगैरे होणार. तेव्हा आपण आता 5-6 दिवसासाठी गावी जाऊन येऊ. तुमचे महादेव मामा केव्हापासून बोलवत आहेत आपल्याला, आणि आपण तेव्हा पण गेलो नाही कित्येक वर्षात. आपले घर सुद्धा उघडून पाहू. यावेळी थोडा वेळ काढाच तुम्ही. अजित म्हणाला, हो ग, काय करू, काम खूप शिल्लक आहेत, पण यावेळी वेळ मी काढतोच. असं कर, आपण सोमवारी निघू. मी महादेव मामांना फोन करतो. अशा रीतीने सोमवारी अजित आणि त्याची पत्नी वसुधा आणि मुलगा वरुण गावी जायला निघाले. पुणे कोल्हापूर मार्गे ते सायंकाळी 7 वाजता कुडाळ जवळील साळगावला पोहोचले. महादेव मामा गेट जवळ उभे राहून त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी आपल्या मुलगा कपिलला हाक मारली. कपिल आपल्या फ्लॉवर मिल मधून बाहेर आला आणि गेट जवळ आला. मामी पण कोठ्यात होती, ती पण गेट जवळ आली. अजितने गाडीची डिकी उघडली तशी कपिलने दोन्ही बॅगा हातात घेतल्या आणि घरी आणल्या. अजित आणि वसुधाने मामा मामींना नमस्कार केले. मामा अजितला म्हणाले, प्रवास बरो झालो मारे. रस्त्यांची वाका भीती वाटता, रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त असतात. मामी म्हणाली, चला हात धुवा, कपडे बदला आणि आता जेवू बसा. अजित, वसुधा आणि वरुण यांनी हातपाय धुतले, कपडे बदलले आणि ते जेवायला पाटावर बसले. आज गरमागरम भात आणि कुळथाची पिठी आणि तोंडाला सुक्या बांगड्याची चटणी. सकाळपासून प्रवास करून सर्वजण आंबून गेले होते. गरमागरम जेवण मिळतात, भरपूर जेवले. जेवण झाल्यावर अजित मामाला म्हणाला, मामा उद्या देवाला जाऊन येतो आणि घरी पण राहतो. आनंदला सांगितले आहे घर उघडं ठेवायला. 5-6 वर्ष झाली अजून मी घरी गेलो नाही. मामा म्हणाले, पण तुझो तो आते भाऊ आनंद घर उघडता मा कधी, आणि झाडाचा पाणी कोण लावता रे? अजित म्हणाला, हो माझा आतेभाऊ आनंद आहे ना, तो घर उघडतो. शिवाय गावचे जोशी भटजी रोज देवाची पूजा करतात, त्यामुळे घरामध्ये जाग असतेच. मामा, पण अजित घरात वाळवी वगैरे काय लागली आहे ना ती बघ, आणि इल्ल्यासारखं त्या ग्रामपंचायतीत पण जाऊन ये. घरपट्टी भरून घे आणि तलाठ्याकडे जाऊन जमिनीचं शेत सारं वगैरे काय रवलं असत भरूचो तो पण भरून घे. अजित, होय मामा, पहिल्यांदा देवाला जाऊन येतो आणि मग माझ्या घरी जातो. सकाळी लवकर उठून अजित, वसुधा आणि वरुण गावात पोहोचले आणि पहिल्यांदा देवळात गेले. देवीच्या पुजाऱ्याने अजितला ओळखले. त्यांनी अजितची चौकशी केली. अजितने देवीसाठी आणलेली साडी देवीसमोर ठेवली. मग पुजाऱ्याने दिलेला तीर्थप्रसाद घेऊन त्यांनी गाडी आपल्या घराकडे वळवली. घर उघडून आनंद त्यांची वाटच पाहत होता. अजित आत गेला तेव्हा त्याला दिसले की जोशी भटजी नुकतेच देवाची पूजा करून गेले होते. देवघरातले दिवा जळत होता. त्यांनी मनोभावे देवाला नमस्कार केला. मग अजितने वरपासून खालपर्यंत घराची पाहणी केली. मागचे दार उघडून मागची विहीर आणि परसातील झाडे पाहिली. झाडांना रोज पाणी मिळत असल्याने झाडे व्यवस्थित टवटवीत दिसत होती. अजित खुश झाला. तेवढ्यात आनंदची बायको उषा तिथे आली. मग चौघांचे हास्य विनोद सुरू झाले. वरुण आपले घर पाहत होते. या घरात आपले आजोबा, पणजोबा, आजी, पणजी राहत होते. त्या प्रत्येक भिंतीला, दारांना त्यांचा स्पर्श झाला असणार. वरुण प्रत्येक ठिकाणी स्पर्श करून आपल्या पूर्वजांना जणू स्पर्श करत होता. मग अजित आणि आनंदच्या गप्पा सुरू झाल्या. अजित, आनंद, जोशी भटजी पूजेला येतात ना रे, आणि महिन्याची एकादशी वगैरे होतात ना देवावर? आनंद,
होय तर माझं लक्ष असतो ना. मी दर महिन्याची एकादशी व्यवस्थित करून घेतो. अजित, मामा म्हणत होते ग्रामपंचायतीत जाऊन ये, घरपट्टी वगैरे भरली आहे की नाही याची खात्री कर. आनंद, ग्रामपंचायतीला जायची काही गरज नाही. मी दरवर्षी व्यवस्थित घरपट्टी भरत असतो. अजित, आणि शेतसारा तलाट्याला भेटू का मी? आनंद, त्याची पण काही गरज नाही. आणि तलाठी येते आठवड्यातून एकदा येतात. आणि माझा सर्व ठिकाणी व्यवस्थित लक्ष असतो रे अजित, तू काही लक्ष देऊ नकोस. अजित, तू सर्व पाहतोस ना, म्हणून मला लक्ष द्यायची गरज पडत नाही. आणि तशीच काय गरज पडली ना तर मला फोन कर काय. आणि तसं मी तुला माझं मुक्त्यारपत्र दिलेलं आहे, त्यामुळे बारीक सारीक कामांसाठी मला कळवू नकोस. आणि कसं असतंय, मी इकडे वारंवार इकडे येऊ शकत नाही. माझा व्यवसाय पण आता खूप वाढलाय आणि मुलगा पण आता पुढील शिक्षणासाठी बहुतेक अमेरिकेला जाईल. त्यामुळे खरंच मला आता वेळच मिळत नाही. आनंद, तू बिंदास राहा रे अजित, मी येथे असताना कसलीच काळजी करू नको. अजित, ठीक आहे. आनंद, आता आलोय आम्ही ना, तर आम्ही जरा इकडे समुद्रावर जाऊन येतो. वरुणला ना समुद्र पाहायचा आहे. मी आहे अजून 2-3 दिवस, शक्य झालं तर येऊन जाईनच. असं म्हणून ती तिघं गाडीत बसून तिथल्या जवळच्या 5 किलोमीटरवरच्या समुद्रावर फिरायला गेली. वरुण कोकणातला समुद्र प्रथमच पाहत होता. लहानपणी तो आला होता, पण त्याला ते आठवत नव्हते. निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र पुळण आणि निर्मनुष्य किनारा पाहून तो मोहित झाला. जवळजवळ 1 तास ते समुद्र किनाऱ्यावर फिरले. समुद्र किनाऱ्यावरून मागे येताना पुन्हा ते आपल्या गावामध्ये आले. आता सर्वांना तहान लागली होती. अजितने गाडी शिरसाट काकांच्या सरबताच्या दुकानासमोर थांबवली. शिरसाट काका कुई कुई करत गोटी सोडा फोडत होते आणि ग्लासमध्ये ओतत होते. अजितला आत येताना त्यांनी पाहिले आणि ओळखीचे हास्य त्यांच्या तोंडावर आले. शिरसाट काका, कधी येईलस अजित? खूप वर्षांनी दिसतस. अजित, होय काका, 6 वर्षानंतर गावात आलो. आमचा गणपती पण पूजेसाठी आता मुंबईत दिला ना. शिरसाट काका, अरे होय काय, गणपती पण मुंबईत गेलस? अचानी गावात विसरतलस तू बाबा. तुझे आजे पणजे ह्याच गावात मोठे झाले. गावात येणा जाणा होया बाबानू, गावात येणा जाणा होया. अजित, आता मुंबईत माझ्या व्यवसायाचा व्याप खूप वाढलाय हो काका. आणि गणपतीच्या वेळी काय होतं, गावी येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप गर्दी असते. त्यामुळे सर्व मुंबईत असलं की बरं असतं. शिरसाट काका, बरं तुमचा काय सरबत होया? होय, अजित म्हणाला, 3 सरबत. शिरसाट काकांनी ग्लासात कोटी सोडा ओढायला सुरुवात केली. पण त्यांना अजितचे वागणे पटले नव्हते हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होते. शिरसाट काका, तुझो बाबा माझो मित्र म्हणून मी बोलतोय अजित, काय राग मानू नको. आणि पण माका एक अशी बातमी कळली की तुझी सड्यावरची जमीन तुम्ही विकूक काढलंच काय रे? अजित, छे हो काका, सड्यावरची जमीन आणि मी विकीन? छे, कशी विकीन मी? अहो, ती जमीन माझ्या वाडवडिलांनी मिळवलेली, मी स्वतः मिळवली नाही. मग मला जमीन विकायचा हक्कच नाही. शिरसाट काका, अरे मग मी पेपरात वकिलांची नोटीस बघलय, तुझा नाव होता. अजित, छे, अहो मी कुठल्याही वकिलाला भेटलेलो नाही. शिरसाट काका, असाच बाबा, मग माझा काहीतरी चुकता असू दे, म्हाताऱ्याचा काहीतरी चुकता. शिरसाट काकांचा निरोप घेऊन अजित आणि मंडळी मामांच्या घरी आली. मामा मामी अजून कोणीच जेवले नव्हते. वसुधा, मामी, अहो तुम्ही जेवायचं ना, निदान मामाला तरी वेळेत जेवण घालायचं. मामी, अगं पण मामा जेव होयत ना, लाडको बाजू इल्याशिवाय त्यांच्या तोंडात घास जाऊचो नाही. कल्पनाने पटापट पाणी घेतलं आणि सर्वजण जेवायला बसले. सर्वांचे जेवण झाल्यावर मामा आणि अजित बाहेर ओट्यावर आले. मग मामा बोलायला लागले. मामा, आनंद भेटलो मरे? होय, भेटला ना आनंद. त्याने तसं घर व्यवस्थित ठेवलंय हो मामा. झाडांना पाणी वगैरे सगळं ना अगदी व्यवस्थित सुरू आहे. पण मामा, आम्ही सरबत प्यायला आमच्या गावातल्या शिरसाट काकांच्या सरबताच्या दुकानात गेलो होतो. शिरसाट काका म्हणजे माझ्या बाबांचे मित्र. ते शिरसाट काका मला म्हणाले त्यांनी पेपरमध्ये आमच्या सड्यावरच्या जमिनीच्या विक्री संबंधीची नोटीस पाहिली. मग मी नोटीस दिलेली नसताना अशी नोटीस कशी येईल? मामा गंभीर झाले. मग म्हणाले, हळूच म्हणाले,
अशी खात्री करू हवी बाबा. तू तुझं मुक्त्यारपत्र तुझं आते भाऊ आनंदकडे दिलंस मा? अजित हो हो. मग तो अशी काय नोटीस देऊ शकतो काय? मामा त्या मुक्त्यार पत्रात देखरेख करणाऱ्या बरोबर काय काय लिहिला आता तू वाचूक नसलसच. वकील तुमच्या नकळत काय काय अधिकार लिहून घेणारे देतात बघू घया. अजित पण आनंद असा गैरफायदा घेणार नाही हो. पण तुम्ही म्हणता तर खात्री करायलाच हवी. मामा उद्या आपण कुडाळात जाऊया आणि सगळ्या पेपरच्या ऑफिसमध्ये जाऊन जाहिरातीची चौकशी करू. दुसऱ्या दिवशी अजित आणि मामा कुडाळला गेले आणि त्यांनी वर्तमानपत्राच्या सर्व ऑफिसमध्ये फिरले. फिरता फिरता मूळ कोल्हापूर पण सिंधुदुर्ग आवृत्तीत अजितच्या नावाने सड्यावरच्या जमिनीची विक्री करण्याची नोटीस दिसली. अजितचा चेहरा पांढरा फटक पडला. आनंदकडून त्यालाही अपेक्षा नव्हती. मामानी या नोटीसीची झेरॉक्स काढायला सांगितली आणि गाडी त्यांचे ओळखीचे शिंदे वकील यांच्या ऑफिसकडे न्यायला सांगितले. शिंदे वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचतात मामा त्यांच्याशी बोलू लागले. मामा शिंदे साहेब, हा माझा भाचा अजित, हा मुंबईत असतो. त्याने त्याच्या गावातील जमीन देखभाल व्हावी म्हणून त्याचा आतेभाऊ आनंद याला मुक्त्यार पत्र लिहून दिले होते. पण ही पेपरमध्ये आलेली जाहिरात पहा. मला वाटते आनंदने माझ्या भाच्याचा विश्वासघात केला आहे. मुक्त्यार पत्राचा गैरवापर करून माझ्या भाच्याची जमीन त्याने विक्रीच काढलेली दिसते. शिंदे वकिलांनी ती नोटीस व्यवस्थित पाहिली. सर्व वाचून झाल्यानंतर ते म्हणाले, असे दिसते आहे खरे. अजित काकुळतीला येऊन म्हणाला, मग आता काय करायचे? शिंदे वकील, या पेपरमधील नोटिसीप्रमाणे हरकत कळवण्यास दिलेली मुदत अजून 2 दिवसांनी संपणार आहे. तेव्हा तुम्ही ताबडतोब खालील गोष्टी करा. 1. तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन हे मुक्त्यार पत्र रद्द करण्याचे प्रतिज्ञापत्र तहसीलदाराच्या साक्षीने करा. 2. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पेपरमध्ये ही नोटीस आली आहे त्याच पेपरमध्ये हे मुक्त्यार पत्र रद्द केल्याची जाहिरात पेपरात द्या आणि ही जाहिरात कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या पेपरमध्ये छापून यायला पाहिजे अशी त्याला ताकीद द्या. आणि तिसरं म्हणजे आनंदच्या वकिलांच्या नोटिसीला हरकत देणारे पत्र मी तुमचा वकील म्हणून तयार करतो. ते पत्र आजच्या आज त्याच्या वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः वकिलांची किंवा त्याच्या क्लार्कची सही, स्टॅम्प आणि तारीख याची पोहोच घ्या. तारीख हे महत्वाचे आहे, लक्षात घ्या. वकिलांनी त्यांच्या क्लार्कला बोलावले आणि पेपरमध्ये छापून आणण्याच्या नोटिसीचा मसुदा आणि आनंदच्या वकिलांना द्यायची हरकतीचा मसुदा हे सर्व टाईप करायला सांगितले. मामा आणि अजित मग तहसीलदार ऑफिसमध्ये गेले. तेथून वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन जाहिरात देऊन आले. मग नोटिसीला हरकत देणारे पत्र देऊन आले. एवढी सर्व कामे केल्यानंतर पुन्हा ते शिंदे वकिलांकडे आले. शिंदे वकील, ही सर्व कामे तुम्ही केलेली आहेत ना, आता गप्प राहा. उद्या पेपरमध्ये नोटीस आली म्हणजे तुमचा भाऊ आणि जो जमीन विकत घेतो आहे तो धावत तुमच्याकडे येईल. शिवाय आनंदच्या वकिलाकडे जमिनीच्या विक्रीला हरकत देणारे पत्र तुम्ही दिलेले आहेत. आता ते काहीही करू शकणार नाही. एवढ्यात तुमच्या भावाला काहीही कळवू नका. बघू त्यांची रिॲक्शन काय होते ते. सकाळपासून अजित बरोबर मामा फिरत होते. पाण्याखेरीज त्यांच्या पोटात काहीही गेले नव्हते. अजित काळजीने म्हणाला, मामा 3:30 वाजले, तुम्ही सकाळपासून उपाशी आहात. काही खायचं किंवा चहा कॉफी वगैरे? मामा, अजिबात नको. काम झाला, आता सरळ घराकडे. तुझी मामी जेवणाची वाट बघित असतली. अजितने गाडी सरळ मामांच्या घरी नेली. घरी सर्वजण वाटच पाहत होते. तसं दुपारी अजितने कपिलला एक फोन केला होता, पण आता पुढे काय झालं याची सर्वांना उत्सुकता होती. सकाळपासून सर्वजण उपाशीच होते. कल्पनाने पटापट पाणी घेतले आणि मंडळी जेवायला बसली. जेवण झाल्यावर अजितने आज सकाळपासूनची सर्व हकीकत कपिलला आणि वसुधाला सांगितली. मामी म्हणाली, कबालच झाली आनंदची. अरे तुझो आते भाऊ मातो. वसुधा, हो हो, आणि बालमित्र सुद्धा.
आजपर्यंत सगळा विश्वास यांनी आनंदवर टाकला, त्याचा हा परिणाम. काय हो त्या आनंदात काय जा विचार त्यालास? काय रे अजित? अजित, त्या आनंदात कसलोही जा विचारू नको. त्याचा मन त्याका खाऊ दे. अजित, उद्या काय होते ते पाहू. जो कोण जमीन विकत घेणारा असेल तर उद्या बाहेर येईल. आता जमिनीची विक्री होऊ शकत नाही हे शिंदे वकिलांनी खात्री दिलेली आहे, त्यामुळे काळजी नसावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल पेपर घेऊन आला. पेपरमध्ये मधल्या पानावर अजितने दिलेली मुक्त्यारपत्र रद्द केल्याची नोटीस छापली होती. अजित खुश झाला. मामा खुश झाले. मामाने फोन करून शिंदे वकील यांना ही बातमी सांगितली. आता अजित आणि मामा पुढे काय होते याची वाट पाहत होते. सायंकाळी 7 वाजता मामांच्या घरासमोर एक मोठी गाडी थांबली. गाडीतून 4-5 माणसांनी आनंदला पकडून खाली उतरवले. मामांनी पाहिले, आनंदचा चेहरा सुजला होता. अंगावर मार खाल्ल्याच्या खुणा दिसत होत्या. मामांना आणि अजितला पाहतात आनंदने मान खाली घातली. त्या 4 माणसातील एका दांगट माणसाने अजितला विचारले, अजित नाबर आहे काय? त्याला भेटायचे होते. अजित म्हणाला, मीच अजित नाबर, बोला काय काम आहे? माणूस, मी गोव्याच्या लोबोचा माणूस आहे. लोबो बिझनेसमॅन आहेत. या आनंदने जमीन विकण्याचा आम्हाला शब्द दिला होता. अजित, पण ती माझी जमीन आहे आणि मला माझी जमीन विकायची नाही. माणूस, आणि या आनंदने तुमचे मुक्त्यारपत्र आमच्या मालकांना दाखवले आणि जमिनीची विक्री करायची आहे असे आमच्या मालकांना सांगितले. व्यवहार ठरला आणि हा 5 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन गेलाय. अजित, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी लिहून दिलेले मुक्त्यारपत्र रद्द केलेले आहे. माझी जमीन मला विकायचीच नाही. माणूस, तुमच्या आजूबाजूच्या सर्व जमिनी आम्ही विकत घेतल्या आहेत. त्या भागात काही वर्षांनी विमानतळ व्हायचं आहे म्हणे, म्हणून त्या जमिनीला थोडीफार किंमत, नाहीतर त्या सड्यावरच्या जमिनीला कोण विचारत होतं? अजित, माझे एकच उत्तर आहे, तुम्ही माझ्या जमिनीसाठी ज्याला पैसे दिले त्याच्याकडून ते वसूल करा. मला माझी जमीन विकायची नाही. तसा तो माणूस बाहेर गेला आणि आपल्या मालकाशी फोनवर बोलू लागला. फोनवर बोलणे झाल्यावर पुन्हा तो अजितशी बोलू लागला. माणूस, मालक म्हणतात तुम्हाला एक महागात पडेल. आमच्याशी वैर घेऊ नका. आम्ही नेहमी चाकू सरे पिस्तुले घेऊन येत असतो. त्याचे हे बोलणं ऐकून मामांचा मुलगा कपिल धावत घरात गेला आणि आपली बंदूक घेऊन झाला. त्या माणसाला ओढून म्हणाला, हिम्मत असेल तर तुझे चाकू सुरे बाहेर काढ. तुला नाही गोळी मारली तर नावाचा कपिल नाही. मी या गावचा पोलीस पाटील आहे, लक्षात ठेव. अजितने आणि मामाने कपिलला कसे बसे आवरले. रागाने ती माणसे आनंदला धरून घेऊन गेली. मामा अजितला म्हणाले, या लोबो विरुद्धच्या आणि लोबोच्या माणसांविरुद्ध ना एनसी करून टाकू. 10 मिनिटात अजित, मामा आणि कपिल कुडाळला जायला निघाले. कपिल साळगावचा पोलीस पाटील असल्याने पोलीस इन्स्पेक्टर त्याला ओळखत होते. अजितने लोबोच्या माणसांची तक्रार इन्स्पेक्टरकडे लिहून दिली. इन्स्पेक्टर म्हणाले, या लोबोंच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आहेत. ते कपिलला म्हणाले, तुम्ही काही घाबरू नका. माझा एक पोलीस मी तुमच्या घराकडे ठेवतो आणि जास्ती दमदाटी केली तर मला कळवा. मी लोबोला आणि त्या माणसांना आत टाकतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वतः लोबो आणि कालची 4 माणसे हजर झाली. लोबो, ये तुम्हारी जमीन है, ये मुझे मालूम नहीं था. आनंद क्या हो गया, वो गोवा में मुझे आके मिला और उसने तुम्हारा वो 7-12 आणि मुक्त्यार पत्र मुझे दिखाया आणि माझ्या भावाने जमीन विकायला सांगितले असं सांगितलं. जागेच्या किंमत ठरला आणि तो माझ्याकडून ना 5 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन गेला. म्हणून पेपरमध्ये मी जाहिरात दिली आणि कुणाची हरकत असल्याची काय खात्री करण्यासाठी दिली. त्याची मुदत 2 दिवसांनी संपणार होती आणि तुमच्यातर्फे आनंद खरेदी कथावर सही करणार होता आणि बाकीची रक्कम घेऊन जाणार होता. एवढ्याच आमच्या वकिलांकडे तुमची हरकत आली. हे बघा, तुम्हारे आजू-बाजू के सर्व जमीन मैंने खरीदी किया है. तुम्हारा खाली 5 एकड़ का टुकड़ा बीच में रह गया है, वो मुझे दो. बाकी तुम्हारे एरिया की सब जमीन मेरे मालिक की होगी. अजित, ही जमीन मी मिळवलेली नाही. माझ्या पूर्वजांनी ही जमीन माझ्या वडिलांना दिली. वडिलांकडून ती माझ्याकडे आली.
माझ्याकडून ती माझ्या मुलाकडे जाईल. जी जमीन मी मिळवलेली नाही ती जमीन मी विकायचा मला हक्क नाही. लेकिन मेरे 5 लाख रुपये गए ना पाणी में. ज्याला तुम्ही 5 लाख रुपये दिले त्याच्याकडून ते वसूल करा. लोबो रागारागाने तिथून बाहेर पडले. 2 दिवस वाट पाहून अजित, वसुधा आणि वरुण मुंबईला गेले. एका महिन्याने पुन्हा अजित गावी आला. आपले घर उघडून राहू लागला. त्या 4 दिवसात त्याने देवाची पूजा स्वतः केली. मागील दारचा पंप चालू करून सर्व झाडांना स्वतः पाणी लावले. सायंकाळी फिरत फिरत तो शिरसाटांच्या कोल्ड्रिंक हाऊस मध्ये गेला. अजित, काका, एका महिन्यापूर्वी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पेपरमध्ये जमिनीच्या विक्रीची नोटीस पाहिल्याचे सांगितलेत म्हणून मी सावध झालो. पेपरमध्ये आलेली नोटीस मी पाहिली आणि मामांच्या मदतीने पटापट पुढील गोष्टी झाल्या. आनंदकरचं मुखत्यारपत्र रद्द केलं. ते तुम्हाला कळलं असेलच बहुतेक. शिरसाट काका, हो बाबा, मका कळलाता. त्या लोबोच्या माणसांनी त्या आनंदाक मोडून ठेवल्याने हातपाय प्लास्टर मध्ये असत त्याचे. घरात घुसान बायकोच्या अंगावरचे दागिने सुद्धा ओढून नेल्याने त्यांनी, असा लोक म्हणतात. अजित, त्याचा माझा संबंध संपला. आता त्याची कशाला चौकशी करू मी. शिरसाट, तुका कळला की नाही? अरे तो गोव्याचो लोबो इकडे जमिनी खरेदी करी बघ. तो म्हणे खय तरी परदेशात गेलो, तिकडे पोहूक गेलो समुद्रात, तो बुडून मेलो. अशा लोकांचा असाच होताला रे. गरीब लोकांचे जमिनी दानगाईन घेतल्याने. आता त्याची कोण माणसं येणत नाही इकडे. ए अजिता, तुझं बापूस मित्र माझो म्हणून बोलते, हा राग मानू नको. माझ्या म्हाताऱ्याचा ऐक. अरे अजिता, गावात ये जात राहू. अरे गाववाल्यांशी संपर्क ठेव. गणपती पुचूक मुंबईत नेलंस, तो आधी घरात आण. अरे यदा मोठा घर तुमचा, रिकाम्या असताना गणपतीच्या 2-3 खोल्यांच्या घरात किती आहे? चूक तुझी. तू दुर्लक्ष केलंस म्हणून आनंदान गैरफायदा घेतल्यान. तुझ्या वाडवडिलांची पुण्याई म्हणून जमीन वाचली नशीब. अरे 2 दिवस उशिरा येईलच तर जमीन त्या लोबोच्या मालकीची होतली असती. अजित, होय काका, माझी चूक मला कळली. यानंतर अजित दर 2 महिन्यांनी गावी येऊ लागला. जोशी भटजीकडे त्याची जेवणाची सोय झाली. घरात जेव्हा सण असतील तेव्हा त्याची बायको वसुधा पण त्याच्याबरोबर येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या घरात जे सण बंद झाले होते ते पुन्हा सुरू झाले. अजितने आपल्या सड्यावरच्या जमिनीची मोजणी करून घेतली आणि 4ही बाजूस कंपाऊंड ठोकले. शेतकी मदतनीसांची आणि इतरांची मदत घेतली आणि त्या जमिनीत वनौषधींची लागवड केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने गणपतीचे पूजन जे मुंबईस नेले होते ते पुन्हा गावात आपल्या घरी आणले. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.